काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सभास्थळाचे गंगाजलाने शुद्धीकरण केले होते। त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने बालगंधर्व चौकात आंदोलन केले। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहराध्यक्ष दीप्ती चौधरी, आमदार विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या भूमिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केली। मल्लिकार्जुन खरगे साहेब हे हल्द्वानी या ठिकाणी एका रॅलीला संबोधित करण्याकरता रामलीला मैदान या ठिकाणी गेले होते। रॅली संपल्यानंतर त्या ठिकाणच्या मनुवाद्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या बगलवच्च्यांनी त्या ठिकाणी खरगे साहेब गेले, जे दलित समाजातले आहेत आणि ते त्या ठिकाणी गेल्याच्या पार्श्वभूमीवर ते मैदान अशुद्ध झालं म्हणून शुद्धीकरणाचा जो त्या ठिकाणी त्यांनी घाट घातला, गंगाजल टाकून ते परिसर जो स्वच्छ केला, जो तथाकथित स्वरूपामध्ये जो शुद्ध केला, या घटनेचा आम्ही त्रिवार निषेध करतो। आणि हा निषेध करत असताना आपल्या देशात पुन्हा अस्पृश्यता लादल्या जाते का, ही देखील एक फार मोठी या निमित्तानं शंका नव्हे तर हा धोका देखील या ठिकाणी आम्ही अधोरेखित करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, ही प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे। सावित्रीबाई फुले मुलींना शिकवतात आहे आणि त्या मुलींना शिकवत आहेत म्हणजे धर्म बुडवत आहेत। ही मनुवादी संस्कृती आजही कुठेतरी तिला खतपाणी मिळत आहे। आणि एवढंच नाही तर काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 वर्षाचा प्रवेश नाकारला गेला, ती प्रवृत्ती आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी जिवंत आहे। शाहू महाराजांच्यासाठी आम्ही वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, हा अहंकार देखील आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी आज दिसत आहे। याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आणि अस्पृश्यता आम्ही खपवून घेणार नाही। आणि भारतीय जनता पक्ष आपल्या देशामध्ये संविधान गुंडाळून टाकत असताना पुन्हा चतुर्वर्ण आणतोय, हा देखील आजच्या निषेधाची असणारी पार्श्वभूमी आहे। आमचे सर्वोच्च नेते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गेल्यानंतर जो त्या ठिकाणी तथाकथित स्वरूपाचा जो शुद्धीकरणाचा जो उपक्रम झाला, त्यांना ताबडतोबीनं जेलमध्ये टाकावं, भारतीय जनता पक्षाने विविध पदातून त्यांना खारिज करावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कार्यकर्ते असल्याबद्दल अस्पृश्यतेच्या अनुषंगानं आणि सर्व बहुजन नायकाच्या संदर्भातली आपली भूमिका नव्याने एकदा स्पष्ट करावी आणि या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची महाराष्ट्रव्यापी नव्हे तर देशव्यापी मागणी आहे। जो भारतीय जनता पक्ष आजचा आहे, त्यांचे जनसंघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ही त्यांची सगळी जी वंशावळ आहे ती स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तिरंगा हातात घेत नव्हती, किंबहुना स्वातंत्र्याच्या आंदोलनाला, स्वातंत्र्याला विरोध करत होती। आज इतक्या वर्षानंतर जर ते तिरंगा घेत आहेत तर अब आया उठ पहाड के नीचे, असंच मी या निमित्तानं त्यांना म्हणेल। आणि यासोबतच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक लढ्यात सहभागी झाले नाही, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी। 75 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा झेंडा फडकत नव्हता, त्याबद्दलही त्यांनी माफी मागावी। मात्र त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, ते सरडा आहेत। त्यांनी किती रंग बदलला तरी आता देशातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलंय।